राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस। संध्याकाळी तोफा थंडावणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार। शिवतीर्थावरील सभेत फडणवीसांकडून लावले व्हिडिओ। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडिओज दाखवले। ठाकरे बंधूंनीच उत्तर दिलंय असं म्हणत फडणवीसांनी डिवचलं। माझ्या हिंदुत्वावर आणि माझ्या स्वर्गीय वडिलांना अभिमान आहे, मात्र आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। अदानीशी दोस्ती करण्याएवढा मी अडाणी नाहीये। मुंबई आणि महाराष्ट्रावरती संकट येतील तेव्हा दोस्ती सुद्धा बघणार नाही। अदानींसोबतचे फोटो ट्विट करणाऱ्या अमित साटम यांना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर। रसमलाई स्वतः सांगतो की मुंबई महाराष्ट्राची नाही, पण फडणवीस म्हणतात की ते असं म्हणालेच नाहीयेत, तसाच अर्थ होत नाही। राज ठाकरे यांची फडणवीसांवर टीका। मी मुंबईत येणार आहे, जे करायचं ते करा, तुमच्या धमक्यांना घाबरत नाही। भाजप नेते के अण्णामलाई यांचं ठाकरे बंधूंना आव्हान। ठाण्यातील आपल्या दवाखान्यामध्ये गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं, त्याच साड्या गद्दारांना नेसवून त्यांची धिंड काढा। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह शिवसेनेवर घणाघाती टीका। दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स, 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में। शिवतीर्थावरील सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मुंबईमध्ये आता श्वास घेणं हानिकारक अशा पाट्या लावायच्या बाकी आहेत। मुंबईचं काही झालं तर फडणवीस नागपूरला आणि शिंदे साताऱ्याला जातील। उद्धव ठाकरेंचा टोला। वर्षानुवर्षे झोपडपट्टी धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांपेक्षा त्यांच्या खोकल्याचं कौतुक जास्त। स्वतःच्या बंगल्यांना परमिशन, गरिबांच्या घरांमुळे पॉल्युशन। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। वरळी प्रभाग क्रमांक 193 मधील ठाकरेंचे शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकर यांनी आरोप फेटाळले। डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी, पैसे वाटपाच्या आरोपावरून वाद। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केल्याचा आरोप, तर व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। उपनगराध्यक्ष निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेत जोरदार राडा। भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने, चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला। राज्यातील महापालिका भ्रष्टाचाराचे अड्डे आणि कुरण झालेले आहेत। पारदर्शक कारभार व्हायचा असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या, जयंत पाटील यांचं वक्तव्य। राज्यात सत्ता पण सांगलीमध्ये भाजप लाचार, विशाल पाटील यांची टीका, तर जयंत पाटील यांनी कुटुंबाचा सत्यानाश केल्याचं म्हणाला होता, पण आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं ही किती लाचारी। चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर। गुंड गजा मारण्याला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, मतदानासाठी पुण्यामध्ये येण्यास परवानगी। मारहाण प्रकरणी मकोका कारवाई मारणे सध्या कोठडीमध्ये। पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यामध्ये मनसेच्या उमेदवारांना भेटणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठीभेटी घेणार। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई। 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर-जानेवारीचे 3000 जमा होणार। या बातम्यांच्या विरोधामध्ये तक्रारीनंतर निर्णय। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस। संध्याकाळी तोफा थंडावणार, तर 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार। पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज बड्या नेत्यांची हजेरी। दुपारी मुख्यमंत्री फडणवीसांची सभा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारांच्या प्रभागामध्ये गाठीभेटी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो असणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज नागपूरमध्ये रोड शो, तर मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रोड शोमध्ये सहभागी होणार। भारत माता चौक ते महाल परिसर रोड असा रोड शो असणार। शिवतीर्थावरील सभेत फडणवीसांकडून लावले व्हिडिओ। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडिओज दाखवले, तर आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल। फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। पुण्याच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई तोडू देणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। तर 30 वर्ष कंचे खेळले का, चुल्लोभर पाणी में डूब मरो। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। ज्या उद्योगपतींवरती टीका करतात त्यांनाच घरी बोलावता, तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात, कोण कुणाचा दोस्त ते कळू द्या। अदानींवरील टीकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंवर निशाणा।
गौतम अदानींनी गन पॉइंटवरील सगळी विमानतळं घेतली. राज ठाकरेंचा आरोप. तर अदानीशी दोस्ती करण्याइतका आम्ही अडाणी नाहीये, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर. गौतम अदानींनी कोणकोणत्या राज्यात किती गुंतवणूक केली याची फडणवीस यांनी यादीच वाचली. तुम्ही मराठी माणसाला शिव वडापावची गाडी दिली, मात्र आम्ही मराठी माणसाला उद्योजकही बनवू आणि नोकरीही देऊ. फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स. 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में. शिवतीर्थवरील सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा. मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरे बंधूंनी मराठी माणसांसाठी काय केलं, शिंदेंचा सवाल. तर नो सेटलमेंट, फक्त डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा, शिंदेंचं वक्तव्य. तुम्हाला जमिनीमध्ये गाडीपर्यंत संपूर्ण नायनाट होईपर्यंत आणि महाराष्ट्रात नवीन पर्व सुरू होईपर्यंत राज आणि उद्धव ठाकरेंची युती टिकणार. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, मराठी माणसाचं हित जपायला आम्ही समर्थ, एकनाथ शिंदेंचा पलटवार. ठाकरेंची एकाही महापालिकेत सत्ता येणार नाही. ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी. मंत्री गिरीश महाजन यांचं ठाकरे बंधूंना आव्हान. उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय. त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. उद्धव ठाकरे कोत्या मनाचे. उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते. कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकारही नव्हता. पण मी म्हटलं की मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णा मलाईक यांचा आरोप. अपशब्द वापरल्यानं राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा. राज ठाकरेंनी माफी मागावी. रवी राजा यांची मागणी. मुंबईमध्ये चांगल्या वातावरणात मराठी आणि दक्षिण भारतीय राहतात. रवी राणा यांची प्रतिक्रिया. घराघरात मतांसाठी 5-5 हजार वाटतात. 66 ठिकाणी पैसे देऊन फॉर्म मागे घ्यायला लावले. राज ठाकरेंचा आरोप. तर धात्रक कुटुंबातील तिघांना 15 कोटींची ऑफर. तर सुशील आवटे यांना 1 कोटींची ऑफर असल्याचा राज ठाकरेंचा दावा. प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. राज ठाकरेंची टीका. तर भाजपचे लोक पैसे वाटतायत, तर शिंदेच्या शिवसेनेचे लोक त्यांना पकडतायत. राज ठाकरेंचा हल्लाबोल. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांच्या पुतण्यानं पैसे वाटप केल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आणला. तर गजानन काळे यांच्याकडून फडणवीसांकडे कारवाईची मागणी. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचा आरोप. प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराच्या पतीवरती पैसे वाटपाचा आरोप. माजी शाखा प्रमुखाकडून व्हिडिओ व्हायरल. मुंबईमध्ये झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस. संध्याकाळी तोफा थंडावणार. तर 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार. पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज बड्या नेत्यांची हजेरी. दुपारी मुख्यमंत्री फडणवीसांची सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारांच्या प्रभागामध्ये गाठीभेटी. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो असणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज नागपूरमध्ये रोड शो. तर मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रोड शोमध्ये सहभागी होणार. भारत माता चौक ते महाल परिसर रोड असा रोड शो असणार. शिवतीर्थावरील सभेत फडणवीसांकडून लावरेतो व्हिडिओ. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडिओज दाखवले. तर आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल. फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात. कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई तोडू देणार नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. तर 30 वर्ष कंचे खेळले का, चुल्लोभर पाणी में डूब मरो. फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. ज्या उद्योगपतींवरती टीका करतात त्यांनाच घरी बोलावता. तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात. कोण कुणाचा दोस्त ते कळू द्या. अदानींवरील टीकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंवर निशाणा. गौतम अदानींनी गन पॉइंटवरील सगळी विमानतळं घेतली. राज ठाकरेंचा आरोप. तर अदानीशी दोस्ती करण्याइतका आम्ही अडाणी नाहीये, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर. गौतम अदानींनी कोणकोणत्या राज्यात किती गुंतवणूक केली याची फडणवीस यांनी यादीच वाचली. तुम्ही मराठी माणसाला शिव वडापावची गाडी दिली, मात्र आम्ही मराठी माणसाला उद्योजकही बनवू आणि नोकरीही देऊ. फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स. 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में. शिवतीर्थवरील सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा.
मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरे बंधूंनी मराठी माणसांसाठी काय केलं? शिंदेंचा सवाल. तर नो सेटलमेंट, फक्त डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा, शिंदेंचं वक्तव्य. तुम्हाला जमिनीमध्ये गाडीपर्यंत संपूर्ण नायनाट होईपर्यंत आणि महाराष्ट्रात नवीन पर्व सुरू होईपर्यंत राज आणि उद्धव ठाकरेंची युती टिकणार. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय. मराठी माणसाचं हित जपायला आम्हीच समर्थ. एकनाथ शिंदेंचा पलटवार. ठाकरेंची एकाही महापालिकेत सत्ता येणार नाही. ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी. मंत्री गिरीश महाजन यांचं ठाकरे बंधूंना आव्हान. उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय. त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. उद्धव ठाकरे कोत्या मनाचे. उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते. कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकारही नव्हता. पण मी म्हटलं की मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णामलाई यांचा आरोप. अपशब्द वापरल्यानं राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा. राज ठाकरेंनी माफी मागावी. रवी राजा यांची मागणी. मुंबईमध्ये चांगल्या वातावरणात मराठी आणि दक्षिण भारतीय राहतात. रवी राणा यांची प्रतिक्रिया. घराघरात मतांसाठी 5-5 हजार वाटतात. 66 ठिकाणी पैसे देऊन फॉर्म मागे घ्यायला लावले. राज ठाकरेंचा आरोप. तर धात्रक कुटुंबातील तिघांना 15 कोटींची ऑफर. तर सुशील आवटे यांना 1 कोटींची ऑफर असल्याचा राज ठाकरेंचा दावा. प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. राज ठाकरेंची टीका. तर भाजपचे लोक पैसे वाटतायत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे लोक त्यांना पकडतायत. राज ठाकरेंचा हल्लाबोल. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांच्या पुतण्यानं पैसे वाटप केल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आणला. तर गजानन काळे यांच्याकडून फडणवीसांकडे कारवाईची मागणी. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचा आरोप. प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराच्या पतीवरती पैसे वाटपाचा आरोप. माजी शाखा प्रमुखाकडून व्हिडिओ व्हायरल. मुंबईमध्ये जिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप. तर बांद्रा निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल. पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद. मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने. आमदार आणि विरोधी उमेदवाराचे कार्यकर्ते भिडले. तर इद्रिस नाईकवडी यांच्या उमेदवार मुलाने पैसे वाटल्याचा आरोप. पिंपरीमध्ये विरोधी उमेदवाराच्या घरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा. विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी केली अशी धमकी दिल्याची डॉक्टर महिलेची तक्रार. विनयभंगाचा देखील महिलेचा आरोप. मंत्री गिरीश महाजन यांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुखांवरती गंभीर आरोप. प्रवीण तिधमे यांचा एमडी ड्रग्ज पेडलर सोबतचा व्हिडिओ जाहीर सभेत दाखवला. बिल्डर यांना ब्लॅकमेल केल्याचाही आरोप. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या सभेनंतर गोंधळ. महाजन यांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न. प्रचार सभेत तिधमे यांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर समर्थक आक्रमक. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भाजपला धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष. तर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेत राडा. गुन्हेगार हत्यारांसह मटका चालवणाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा आरोप. तर खोटं ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देतो. आमदार नितीन देशमुख यांचे भर सभेत भाजपला आव्हान. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पॅनल 18 मध्ये बनावट पॅम्पलेट प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख मनोज चौधरींची हकालपट्टी. भाजप उमेदवाराच्या जागी स्वतःच्या पत्नीचा बनावट पॅम्पलेटद्वारे प्रचार केल्यानं कारवाई. मुंबईच्या जुहू परिसरातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार. 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा पालिका निवडणुकीवर बहिष्कार. रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात बहिष्काराचे बॅनर्स. मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेला 45 आणि राज ठाकरे यांच्या मनसेला 20 जागा मिळतील. सांगलीमध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाकीत. जयंत पाटील यांना इतरांचा महापौर होणार हे सांगण्याची वेळ आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांची टीका. तर मुंबईमध्ये त्यांना 11 जागा मिळाल्यात आणि म्हणे मुंबईमध्ये त्यांचा महापौर होणार. चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला. ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकत आहे. ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं मागितली. आता त्यांनी विकासावरच मतं मागावीत. चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान.
राज ठाकरेंची परप्रांतीय रिक्षा चालकांना मारण्याची भूमिका काँग्रेसला मान्य नाहीये. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, तर दुबार मतदार आले तर त्यांना मारा ही राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसची नाही. संवैधानिक पद्धतीने निवडणूक आयोगानं कारवाई करावी, वर्षा गायकवाड यांची मागणी. राज ठाकरे यांच्याकडून यावेळेस खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. गुणरत्न सदावर्ते यांची ठाकरे बंधूंच्या भाषणावरती टीका. ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाहीयेत, लोक आकर्षित होत नाहीत, सदावर्तेंचा हल्लाबोल. राजकारणामध्ये गोल मारणारे खूप, पण आम्ही 16 तारखेला जिंकणार. मी आता पूर्ण वेळ राजकारणात असणार. राजकारणात राहून बदल करता येतील ते आम्ही करू, अमित ठाकरे यांचं वक्तव्य. पालिकेचा 99% निधी सत्ताधारी आमदारांना दिला. मुंबईत एकही खरा मुंबईप्रेमी मंत्री नाहीये. पालकमंत्री आपापसातच भांडण्यामध्ये गुंतलेले आहेत, आदित्य ठाकरेंचा निशाणा. नवी मुंबईच्या विमानतळाला भविष्यात दिवा पाटील यांचं नाव देणार. भविष्यातील तिसरी मुंबई पनवेल असणार. पनवेलमधील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. नवी मुंबई बिल्डरांच्या घशात घालण्याचा काहींचा डाव होता. आम्हाला खेटू नका, आमचे हात साफ. गणेश नाईक यांचा शिंदेंवर टीका. तर नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू. गणेश नाईकांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा. नवी मुंबई ठाण्याचं राजकारण सध्या गणेश नाईक गाजवतायत. फडणवीसांना हवं तेच गणेश नाईक बोलतायत. संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर आम्ही लवकरच गणेश नाईकांचा नागरी सत्कार करणार, राऊतांचं वक्तव्य. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीबाबत कोर्टाचे निर्देश. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी सोपवल्यानं लोकनियुक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळलं. मुंबईमध्ये 14 टेबलवरती एका प्रभागाची मतमोजणी केली जाणार. 28 टेबल उपलब्ध असल्यास दुसरा प्रभाग घेणार. मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांची माहिती. पुण्यामध्ये आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा. आतापर्यंत 69,63,000ची रोकड आणि 26,84,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त. तसेच 40,67,000 रुपये किमतीचे मद्य प्रशासनाकडून जप्त. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती पुणे शहरामध्ये 12,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनासह पुणे पोलीसही सज्ज. पुण्यातील शाळांमध्ये मतमोजणी केली जाणार. मतदान केंद्र असलेल्या शहरातील शाळा, शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच मंगल कार्यालयांचा ताबा पालिकेकडे. या इमारतींमधील कामांना सुट्टी. आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प रविवारी असला तरी 1 फेब्रुवारीलाच सादर केला जाणार. अर्थसंकल्पीय परंपरेत खंड पडू न देता अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घोषणा. गैरप्रकार आढळल्यानं 12वी आणि 10वीची राज्यातील 107 परीक्षा केंद्र रद्द. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची कारवाई. 10वीची 31 तर 12वीची 76 केंद्र रद्द करण्याचा निर्णय. देशामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढला. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येमध्ये 2030 पर्यंत वाढ होणार. महिलांमध्ये वाढीचा वेग सर्वाधिक. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल समोर. बडतर्फ आयएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. तर शेतकऱ्याला पिस्तुलीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जेच्या जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज. तर जामीन अर्जावरती उत्तर दाखल करा. सत्र न्यायालयाचे पोलिसांनी आदेश दिलेले आहेत पोलिसांना. तर 19 तारखेला जामीन अर्जावरती सुनावणी घेतली जाईल. कुख्यात गुंड गजामारणेला 15 आणि 16 तारखेला पुण्यामध्ये येण्याची परवानगी. मुंबई उच्च न्यायालयाकडून गजामारणेला मतदान करण्याची परवानगी. अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये ठार का केलं? काही गुपित होतं म्हणून मारलं का? राज ठाकरेंचा सवाल. तर आपल्याला नगरसेवक करण्याची हिंमत कशी झाली? राज ठाकरेंचा हल्लाबोल. आमच्या वाकड्यात जाणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. पुण्यामध्ये अजित पवारांचा विरोधकांना इशारा. तर कायदा मोडणार नाही, आचारसंहितेचा भंग करणार नाही, मला हलक्यात घेऊ नका, मी पण मोठ्या काकाचा पुतण्या. अजित पवारांचं वक्तव्य. असली कमळ निवडून देणार की नकली कमळ निवडून देणार? साईनगरीमध्ये काही लोक डबल ढोलकी वाजवणारे येऊन राहिले आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांची नाव न घेता भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर टीका.
भाजप मोठा पक्ष, कोणत्या पक्षाच्या कुबड्यांची गरज नाहीये. काही नेते आमच्यासोबत राहतात आणि घरातील लोकांसाठी मत मागतात. नवनीत राणांचं नाव न घेता पोटे यांची टीका. तर भाजपला महापौर पदासाठी कोणा पक्षाची गरज नाहीये, पोटेंचं वक्तव्य. मुलीचं तिकीट कापल्यानं युनुस शेख यांचा भरसभेत जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा. याच जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेवेळेस पाया पडायला भाग पाडलं होतं. युनुस शेख यांचं वक्तव्य. युनुस शेख यांची कन्या एमआयएम कडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये. इंडस्ट्रीयल हब असल्यानं राष्ट्रवादीचा पिंपरीमध्ये इंटरेस्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पिंपरी आणि चिंचवडला टार्गेट. तर पडळकरांचा हल्लाबोल. सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजप नेत्यांवर टीका होत असल्याचा पडळकरांचा आरोप. बच्चू कडूंचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती गंभीर आरोप. खाणी आणि ट्रकचे सर्व पुरावे मतमोजणीनंतर जाहीर करण्याचाही इशारा. आय लव्ह मोहम्मदवालांना पाकिस्तानात पाठवायचंय. तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, फक्त मला कॉल करा. नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर कॉल केल्यानंतर पुढे काय करायचं ते मी बघतो. मंत्री नितेश राणे यांचं वसईतील प्रचार सभेत वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून ओबीसींची मुस्लिम मतदारांना त्रास देणाऱ्या घटना कायद्यांवरती टीका. विरोधकांना यशस्वी होऊ देऊ नका. ओबीसींकडून एमआयएम उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचा सुपडा साफ झाल्यास मी स्वतःची दाढी काढणार, अन्यथा एकनाथ शिंदेंनी त्यांची दाढी काढावी. इम्तियाज जलील यांच्याकडून शिंदेंच्या सुपडा साफला थेट आव्हान. चंद्रपूर शहर महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकणार. वचननाम्यामध्ये दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार. विजय वडेट्टीवार यांची ग्वाही. राजकारणात नसतो तर वकील असतो, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर शिंदे सामाजिक क्षेत्रामध्ये असते आणि अजित पवार हे उत्तम शेतकरी किंवा पोलीस निरीक्षक असते. कोल्हापुरातील एका मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य. शिवसेना राष्ट्रवादीचा भाजपला धक्का. सदाशिव मामा पाटील यांची अंबरनाथ नगरपालिका उपनगराध्यक्षपदी निवड. सदामामा पाटील यांना 32 मतं आणि अंबरनाथ विकास आघाडीच्या प्रदीप पाटील यांना 28 मतं. तर उपनगराध्यक्ष निवडीनंतर नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने. आदित्य ठाकरेंच्या हस्ते मनसेचा भगवा गार्ड मुंबईमध्ये लॉन्च. प्रत्येक बूथवरती 2 गार्ड तैनात असणार. दुबार आणि बोगस मतदार ओळखून कारवाई करण्याचा इशारा. तर मनसे सरचिटणीस नयन कदम यांची माहिती. परभणीमध्ये भाजपनं युती तोडली पाहिजे. परभणीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. उदय सामंतांचं वक्तव्य. पुण्यातील अवैध धंद्यांच्या तक्रारीनंतर अजितदादांची अधिकाऱ्यांना तंबी. रात्री 12 वाजेपर्यंत मी अचानक धाड मारेन. काही मिळालं तर गाठ माझ्यासोबत आहे. अजित पवारांचा इशारा. समांतर पाणी योजनेला कोण जबाबदार हे जनतेला माहिती आहे. एकनाथ शिंदे आल्यानंतर या योजनेला चालना मिळाली. संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया.